बारवाड बसवान मंदिर ते कारतका रस्ता कामाचा शुभारंभ. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिला 60 लाखाचा निधी. बारवाड तालुका निपाणी येथील बसवान मंदिर ते कारतका जंगली महाराज मठ या रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या रस्ता कामासाठी आमदार शशिकला जोल्ले यांनी PRED योजनेतून 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्ता डांबरीकरणाची मागणी या भागातील शेतकरी व नागरिकांच्या मधून होत होती. ही समस्या लक्षात घेऊन आमदार सौ शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी या 2.25 किलोमीटर रस्ता कामासाठी 60 लाख मंजूर केले आहेत. या कामाचा शुभारंभ जोल्ले दाम्पत्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पूजन नीलम तिटवे, आरती देसाई, दीपाली जाधव, अश्विनी कांबळे यांच्या हस्ते तर खानू गावडे, रामदास चौगुले, बाळासाहेब पाटील, सुरेश कोणे, राजेंद्र चौगुले, आप्पासाहेब बत्ते व शेतकऱ्यांनी श्रीफळ वाढवल्यानंतर कुदळ मारून रस्ता कामाचा शुभारंभ संभाजी पांडव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सौ शशिकला जोल्ले म्हणाल्या, या भागातील शेतकऱ्यांनी आमच्याकडे समस्या मांडल्यानंतर तात्काळ या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना हा रस्ता सोयीस्कर होणार आहे. रस्त्याचं दर्जेदार काम शेतकऱ्यांनी करून घ्यावे. गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमासाठी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पवन पाटील, संचालक श्रीकांत बन्ने, देवाप्पा देवकते, राजू भदरगडे, संजय देसाई, राजू निकवे, धोंडीराम चौगुले, दिलीप देसाई, राजेंद्र पाटील, कुंदर निर्माणे, सुरेश कुलकर्णी, सरदार चौगुले, रणजित तिटवे, अरुण कोणे, दिलीप कोणे, किरण कांबळे, अभय निर्माणे, संजय सुतार इत्यादी मान्यवर शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. बारवाडहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. बसवान मंदिर पासून कारतगाला अप्रोच होणारा हे 2.25 किलोमीटरचा रस्ता PRED मध्ये 60 लाखाचा निधी आपण मंजूर करून घेतलेला होता. कारण ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं डिमांड होतं की हे इथं जरा रस्ता चांगला व्हायला पाहिजे. इकडं शेती असल्यामुळं आणि कारतगाला जाण्यासाठी शॉर्टकट पण असल्यामुळं तिथं रस्ता पाहिजे म्हणून सगळ्यांचं डिमांड होतं. तर आज 60 लाखाचा निधी आज मंजूर केलेला आहे आणि उद्घाटन केलेलं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं रस्ता देखील होईल आणि इथल्या शेतकऱ्यांना आणि दोन्ही गावच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की रस्ता करत असताना आपण पण ह्याच्याकडं लक्ष द्यावं. रस्ता चांगल्या पद्धतीनं करून घ्या आणि करत असताना काही असं वाटलं तर आम्हाला सांगा. कारण क्वालिटीचा रस्ता होणं हे फार गरजेचं आहे आणि हे सरकारी निधी आहे म्हणून तुम्ही गप्प बसू नका. ते व्यवस्थितपणे होणं फार गरजेचं आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळे जे काही कामं आहेत ते सगळं आपण क्वालिटीचंच करून दिलेलं आहे. तर हे 60 लाखाचा निधी देखील लवकरात लवकर आपले कॉन्ट्रॅक्टर सोमज बाटले यांनी सुरू करतील आणि हे लवकरात लवकर लोकार्पण देखील आपण करू.